तीर्थास्पदं शिववीरं चिन्तं शरण्यं भृत्याद्यहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। विठला 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 आवाज दे थोड़ा लावताय तो कुठं नाही लावत पाय पिटी झाला श्रीमा अखिल कोटी ब्रह्मांड नायक अखिल गुणनिदान कृपा करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरू भगवान श्री पांडुरंगरायांच्या चरणी सेवा समर्पित करण्याकरिता सकल संतांच्या चरणी गुरुदेवांच्या चरणी सर्व भाविक सज्जन माता भगिनी सर्वांच्या समोर सर्व गुरुजन भजनी मंडळी महात्माजन सर्वांच्या समवेत सांगता निमित्ताने काल्याच्या कीर्तना निमित्ताने
जो अभंग म्हणून दाखवला अभंग जगतवंदने जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबा यांचा आहे. अभंगाचे 4 चरण आहेत. या अभंगाच्या द्वारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोपाळांना आदेश करतायत की आपल्या गायी वळू आणि बसून एके ठाई जीव विठला विठला हे आपलं बाबरे गाव. या बाबरे गावामध्ये गेल्या वर्षापासून नवीन उपक्रम सुरू केलाय. श्री संत मीराबाई या राजपूत समाजाच्या महाराणा प्रतापांच्या काकी, परंतु नुसत्या राजपूत समाजाच्या होत्या म्हणून नाही, संत होत्या म्हणून त्यांचा समाधी महोत्सव, पुण्यतिथी महोत्सव, निर्याण महोत्सव साजरा केला जातो. थोडा स्वरेंद्राचा आवाज आता कमी कर बेटा. गेल्याही वर्षी सांगता निमित्ताने काला कीर्तन आणि मलाच करण्याचा योग आला होता आणि याही वर्षी हा योग आलेला आहे. काला या शब्दाचा अर्थ आहे प्रसाद, आणि प्रसाद त्याला म्हणावं ज्याच्याने जीवनात शांती प्राप्त होती. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतुषु याशु बुद्धी परिवतिष्ठते. भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रसादाची व्याख्या ही करतात. ज्याच्याने नित्य दुःखाची हानी आणि ज्याच्याने नित्य सुखाची प्राप्ती होते त्याला प्रसाद म्हणावा. विठला विठला विठला. गेल्याही वर्षी तुम्ही या कार्यक्रमात पूर्ण गावाने सहभाग घेतला होता आणि याही वर्षी या कार्यक्रमात पूर्ण गावकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. माझ्याकडे फक्त 1 तासाचा वेळ बाकी, मी त्याच्या पलीकडे बोलणार नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोपाळांना सांगतायत चला शब्दाच्या माध्यमात. लोक चालत नाही असं नाही, चालतात, पण बरेचसे लोक असे चालतात आपल्याला पटतं तसं चालतात. मला पटत असेल, मी जर त्या रस्त्याने चालत असेल तर मी विषय सुद्धा असू शकतो, मी पामर सुद्धा असू शकतो. मला पटेल त्या रस्त्याने मी चालावं हा माझा मूर्खपणा आहे. संत ज्या मार्गाने चालतील, परमात्मा ज्या मार्गाने चालायला सांगतील त्या मार्गाने चालणं शहाणपणे. विठला विठला. मनाच्या मार्गाने जर चालाल, मनोमार्ग गेला तो येथे मुकवला, हरिपाठी स्थिरावला तो हरिपाठी स्थिरावला तो मनोमार्गे जाणारे लाख आहेत, लाख म्हणण्यापेक्षा कोट्यामध्ये आहेत, पण सन्मार्गे चालणारे बहुनाम जन्मनामंते ज्ञानमान मान प्रबद्धते वासुदेव सर्वमिती समात्मा सुदुर्लभ. आम्ही मनोमार्गे चालतो आणि आमचा मनोमार्ग इतका भयानक आहे, आम्हाला सांगून सुद्धा आम्ही सुधारायला तयार नाहीत. आम्हाला पटेल तसा महाराज लोकांनी वागावं असं तुमच्या मनाचं असतं, तुम्हाला पटेल तसं आम्ही वागावं असं तुमचं मत असतं, पण आम्हाला पटेल, साधूंना पटेल, संतांना पटेल, देवाला पटेल असं आम्ही जर सांगत असणार तर तुम्हाला ते चालायला पटत नाही. तुम्ही परमार्थात सुद्धा अहंकार घेऊन येतात, कीर्तनाला सुद्धा अहंकार घेऊन येतात, म्हणून तुम्हाला चालावं कसं हे सांगणाऱ्याला तुम्ही सांगायला लागले चालावं कसं. विठला विठला म्हणून चालणं असावं, परंतु आपल्याला स्वतःला कंट्रोल करून चालणं असावं. काय वाटतं नाशिककर सर, इगतपुरी ऐकलं तुम्ही ड्युटीला, काय वाटतं बाई? चाला पटेल अशा रस्त्याने चालणारी माणसं कधी पश्चाताप करतात. म्हणून चालणं योग्य दिशेला असावं आणि चालणं योग्य व्यक्तीच्या संगतीत असावं आणि चालणं योग्य दिशा निवडून असावं. विठला विठला. चालणं आहे पण दिशा नाही, दिशा आहे पण संगती नाही. म्हणून दिशाही असावी, चालणंही असावं आणि त्याच्यात पुन्हा सक्षमता असावी. कोणत्या वेळात काय चालावं आणि कुठे चालावं हे समजलं पाहिजे.
तुम्ही 90 वर्षाच्या वयात जर पंढरपूरच्या वारीला निघाला तर तुमच्या पायामध्ये ताकद नाही ना. कोणत्या वयात चालावं, कोणत्या वयात कोणाच्या संगतीत चालावं हे ज्याला समजलं ती माणसं योग्य ती साधना करतात आणि योग्य ते साध्य प्राप्त करून घेत असतात. म्हणून चालता आलं पाहिजे. परमार्थ म्हणजे तुम्हाला पटेल तसं सांगणं नाहीये. लक्षात ठेवा बाबरेकर, तुम्हाला पटेल तसं चालणं नाहीये. संतांना पटेल ते चालणं आहे. देवाला पटेल ते चालणं आहे. संतांनी जरी सांगितलेलं असेल स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल, पण विठ्ठल कसे गाऊ हेही सांगितलंय. विठ्ठला 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 विठ्ठला. तुम्हाला एकच वर्ष होत आहेत चालायला, किती तरी देखील तुम्ही आम्हाला चालायला शिकवायला लागलेत कसं चालायला पाहिजे. तुम्हाला 1 वर्ष सुद्धा होत नाही. आज तुमचा जमजम 11 महिने 29 दिवस झाले असतील. किती म्हणून मला तरी वाटायला लागलं आता तुमच्या रस्त्याने चालण्यापेक्षा आमचा जो रस्ता आहे तोच चांगला आहे आणि आम्ही आमच्या रस्त्याने चालावं. तुम्हाला पटत असेल तर चला आमच्या सोबत, नाहीतर तुम्हाला घरी राहायचं असेल तर घरी राहा, पण आम्हाला पटेल असंच चालू, नाहीतर तुम्हाला पटत नसेल तर नका चालू. एक तर तुमचं चालणं आमच्या सोबत असावं अशी तुमची इच्छा आहे, पण आम्हाला पटेल तसं लोकांनी चालावं ही जर तुमची इच्छा असेल. आबा खरं सांगा या वयात तुमचं काय चालणं असावं? राम बधू तुम्ही काय करतात बघ? नाही नाही बैले पासू डोऱ्याचा. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलं, देवाने सांगितलं असं चाला. देवाने कसं सांगितलंय? हळू हळू चला, हळू हळू कोणी कोणाशी न बोलावं, कोणाशी न बोलावं, आधी देतो पोटभरी, 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 आधी देतो पोटभरी. हळूहळू चलाय, हळूहळू ढाडे ढाडे हे तुले नाही केलं, हळूहळू. आणि पुन्हा चालत असताना तुका म्हणे साधा गाठे, तुका म्हणे साधा गाठे, तुका म्हणे साधा गाठे, तुका म्हणे साधा गाठे. भरू नका पोटे, भेट भरू नका पोटे, आधी देतो पोटभरी, पोटभरी, आधी देतो पोटभरी, भरू नका पोटे, भरू नका पोटे, आधी देतो पोटभरी, पोटभरी. देवाला न मानणारा असा एकही माणूस नाही, संतांना न मारणारा असा एकही माणूस नाही. ठीक आहे, तो देवाला मानत असेल तर संतांना मानत असेल, संतांना मानत असेल तर देवाला मानत असेल, किंवा देवाला मानत असेल संतांना मानत असेल पण देवाच्या नावाला मानत नसेल. सर्व देवाला मानतात. हे जे मानणं हे कुत्र्यासारखं मानणं आहे. कुत्रा सुद्धा आपल्या मालकाला मानतो, पण त्याचा हाडं खाण्याचा जो स्वभाव आहे तो सोडतो का? तसं तुमचं माझं देवाला मानणं आहे, पण देवाने सांगितलेल्या रस्त्याने चालणं आम्हाला तुम्हाला पटत नाही. संतांनी सांगितलेल्या रस्त्याने चालणं तुम्हाला मला पटत नाही. आम्ही आमच्या अहंकाराच्या रस्त्याने चालतो, आम्ही अहंकाराला सोबत घेऊन चालतो आणि देव भेटावा ही अपेक्षा करतो. कस काय देव भेटेल? म्हणून भगवान परमात्मा पहिल्या चरणामध्ये किती सुंदर संदेश संकेत गोपाळांना देत आहेत. चला वळू गाई, 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 चला वळू गाई. मैं सो देव एक थारे, मैं सो देव एक थारे,
गाई म्हणतात, पण सर्वच 4 पायाचे असतात त्यांना गाई म्हणत नाही. काहींना गाढव म्हणतात, काहींना म्हैसी म्हणतात, म्हैस म्हणतात, रेडा म्हणतात, काहींना घोडा म्हणतात, काहींना गाढव म्हणतात. पण इथं गाई शब्दाचा अर्थ आहे जिला सासना असते, बरं का. वैशेषिक दर्शनकार जिला स्तन असतात तिला गाय म्हणतात असं मानत नाही. गायला स्तन असतात पण शेळीला पण असतात. जिला सिंग असतात तिला गाय म्हणतात, म्हशीला पण सिंग असतात. म्हणून जिला सासना असते, सासना म्हणजे असा गळा जो असतो तो लोंबकळणं जे असतं त्याला सासना म्हणतात. ते म्हशीला नसतं, ते गाढवाला नसतं, ते घोड्याला नसतं, ते कोणाला असते, फक्त ती सासना गायला असते. म्हणून जी 2 सिंगवाली आहे, रंग काळा लाल पांढरा असा जो, त्याला सुद्धा गाय म्हणतात. पण इथं गाई या शब्दाचा अर्थ आहे आपली इंद्रिय, आपल्या इंद्रियांना वडवा आणि मग बैसू. काही लोक चालतात पण एका दिशेने चालत नाहीत, काही लोक चालतात पण सोबत चालत नाहीत, काही लोक चालतात सोबत चालतात पण शेवटपर्यंत चालत नाहीत. काही लोकांचं चालत नाही म्हणून चालत नाही. ठीक आहे, कुत्रा सुद्धा सुंदर चालतो, कुत्र्याला किती मोठी गती, कुत्रा माणसापेक्षा जास्त रनिंग करतो, पण त्याला दिशा नाहीये. गती असावी पण त्याला दिशा सुद्धा असावी. गती, दिशा आणि एकाग्रता या 3 गोष्टी एकत्रित आल्याशिवाय प्राप्तव्य प्राप्त होत नाही. विठ्ठला 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 तुला कधी कॉन्सन्ट्रेशन सांगितलं जातं. तुझी एनर्जी तुला गोळा करता आली पाहिजे, ती टिकवता आली पाहिजे, तर तू पडू शकतो आणि एखादं पारितोषिक प्राप्त करू शकतो. तुम्हाला वाटतं सप्ताह केला म्हणजे डायरेक्ट देव भेटला, शक्य नाही. कीर्तनाला टाळ घेऊन उभं राहिलो म्हणजे देव भेटला, शक्य नाही. मी तुम्हाला परवाच्या दिवशी सांगून गेलो ना, श्रीमद भगवद्गीतेचे पारायण गुरुदेव वैकुंठवासी नथुसिंग बाबांनी माझ्याकडून 1000 वेळा करून घेतले. नवे आदान वृक्षाच्या वृक्षाखाली बसून गुरुदेवांनी मला 4.5 महिने ज्ञानेश्वरीचे पारायण करायला लावले. ते 108 मला ते सुद्धा करण्याचा योग आला. त्यावेळेला अशा ओव्या तोंडात बसलेल्या असायच्या. ज्ञानेश्वरीचं पारायण करणं, गाथ्याचं पारायण करणं, गीतेचं पारायण करणं ही तर केवळ लोकांच्यासाठी असलेली अस्मिता आहे. पण मला तरी वाटतं ज्या दिवशी ज्ञानेश्वरीची ओवी जीवनाचा अनुभव असेल, ज्या दिवशी तुकोबारायांचा अभंग तुकोबारायांचा सारखा जगण्याचा सल्ला संदेश आणि तो आपण स्वीकारत असतात समजून घेणे, त्या दिवशी गाथा समजला, त्या दिवशी ज्ञानेश्वरी समजला. चला चालता आलं पाहिजे, पण चालता येत नाही. वाकडं तिकडं चालणारे भरपूर आहेत, वाकड्या तिकडे मार्गाने चालणारे भरपूर आहेत, परंतु त्या सूक्ष्म दुस्तर वाटा ज्या आहेत त्या वाटांनी चालून तुमचं कल्याण होणार नाही. म्हणून तुकोबाराय भगवान श्रीकृष्णांचं म्हणूनच सांगतात, चला वडू गाई वडा. गाई वडणं या शब्दाचा अर्थ गाई चारायला जो गेलेला असतो त्याला कुठेतरी गाई एकत्रित करावे लागतात, ते वडू म्हणतात. गायींचं पोटही भरलं पाहिजे पण गाई ओढाड झालं नको पाहिजे, तसं इंद्रियांचं पोटही भरलं पाहिजे पण इंद्रिय हव्यासी झाले नको पाहिजे. विठ्ठला विठ्ठला गाई वळवतात. एक प्रकार असा आहे, एक जेवण आहे त्याला केवळ जेवण म्हटलं जातं. काही जेवण साखरपुड्याचे आहेत, काही जेवण लग्नाचे आहेत, काही जेवण उत्तर कार्याचे आहेत, काही जेवण पितराचे. जेवणाला जेवण म्हटलं जातं ठीक आहे, पण एक जेवण असं आहे त्याला प्रसाद म्हटला जातो. हा, देवाच्या मंदिरात कोणताही कार्यक्रम असला, पूजन झालं की आपल्या हातात किंवा आपण ताटावर बसल्यानंतर ब्राह्मण देवता असो अथवा कीर्तनकार असो तुम्हाला सांगत असतात महाप्रसादाला या आणि महाप्रसाद घ्या. देवाच्या निमित्ताने जो केला जातो ते जरी जेवणाचा एक प्रकार असला तरी त्याला प्रसाद म्हटलं जातं. संतांच्या निमित्ताने जे केलं जातं ते जेवण जरी दिसत असेल त्याला प्रसाद म्हटलं जातं. प्रसाद उपसर्ग आहे. तुम्ही जर संस्कृत विषय तुमचा असेल, परा अपाव निस्निर्दुसदुर विहांगणी असे 22 उपसर्ग सांगितलेले आहे. तर 7 या शब्दाला प्र शब्द लागलेला आहे, प्र उपसर्ग लागलेला आहे. विशेष ज्याच्याने माणसाला आनंद भेटत असेल त्याला म्हणावं प्रसाद. विठ्ठला विठ्ठला सात्विकी बुद्धी पाहिजे,
दान ज्या ठिकाणी केलं जातंय ते सत्कर्म पाहिजे आणि जे प्रसाद घेतात ते सुद्धा सात्विक पाहिजेत, तरच तो विशेष प्रसाद असतो. नाहीतर वाममार्गी लोकांनी योग्य स्थळी न बसता अयोग्य ठिकाणी बसून जर काही जेवण केलं तर ते पार्टीचं जेवण होऊ शकतं. जेवणाचे प्रकार आहेत, काही बफे जेवण आहेत, काही उभ्याने जेवणाचे जेवण आहेत, काही झोपून जेवणाचे जेवण आहेत, काही बसून जेवणाचे जेवण आहेत, काही कुत्र्यासारखे धावपळ करत जेवण आहेत. आता दवाखान्यात असलेल्या पेशंटला जीव जे घातलं जातं ते नाकाच्या द्वारे जीव घातलं जातं, ते झोपून असलेलं जेवण आहे. कसं आहे का रे? आणि पार्ट्यातले जेवण जे असतात ते बफे, अर्धा बसलेला अर्धा उभा. जेवण 3 आसनांच्या द्वारा केलं तर जेवण जास्त टाइम होतोय का समजतंय? आता एवढ्या लांबून जर आलेले आहेत तुम्ही आणि अचानक आलेले आहेत तर तुम्हालाही आता इगतपुरी वारकरी शिक्षण संस्थेचा जन्मच इगतपुरीला झालेला आहे. 1917 या साली स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज यांनी प्रथम इगतपुरीला संस्था ओपन केली होती. त्यांचे 2च शिष्य होते तेव्हा, एक गुरुनाम गुरु पंकज स्वामी महाराज आणि त्यांच्यासोबत इगतपुरीचेच महात्मा लक्ष्मण बाबा इगतपुरीकर, अशा 2 महापुरुषांना घेऊन त्यांनी 1917 संस्था ओपन केली. ते ठिकाण इगतपुरी. आणि नंतर 1919 संस्था आळंदीला गेली आणि आळंदीला अजून दुसरे 2 भेटले, एक मारुती बाबा गुरु आणि दुसरे गुरुनाम गुरु प्राचार्य त्या काळातले एसपी कॉलेजचे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज यांचे लाडके प्रिय शिष्य मामासाहेब दांडेकर. अशा चौघांनी मिळून ही वारकरी शिक्षण संस्था 1919 मध्ये गुरुदेव स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज, त्यांचे गुरु आमचे आजी गुरु पंचे गुरु, त्यांनी त्यांच्या आशीर्वादाने ही संस्था सुरू आहे. आज 2024 म्हणजे 105 वर्षाची संस्था झाली. किती? 105. विठाला विठाला म्हणून जेवता आलं पाहिजे. पण काही लोक जेवणारे सुंदर असतात पण वाढणारे खडूस असतात. काही ठिकाणी जेवण सुंदर असतं, जेवणारे नसतात. काही ठिकाणी जेवणारे असतात, जेवण सुंदर नसतं. काही ठिकाणी जेवणारे नसतात आणि जेवणही सुंदर नसतं. काही ठिकाणी जेवण सुंदर असतं, जेवणारे सुंदर असतात पण वाढणारे हराम. आज चुकीचा शब्द बोललो असं समजून घे, पण मी आवडला का नाही? आणि राम फक्त काय बोललो? राम राम आला. जर खोर बोललो असतो तर हरा. काही लोकांच्याकडे स्वादिष्ट जेवण असतं पण पहिल्या वाड्यापासून सांगतात वाढू का. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांचा एक इतिहास आहे. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज एवढी ताकद होती त्यांना, आणि वारकरी शिक्षण संस्थेतला कोणताही कीर्तनकार असो त्याने ताकद कमवलीच पाहिजे. तो सिंहाचा बछडा आहे. गुरुदेव वैकुंठवासी ना तुझे बाबा सांगायचे, सिंहाच्या बछड्याने सिंहासारखं राहावं, कोणासारखं राहू नये. त्यांच्या आईला जर उसाचा रस पिण्याची इच्छा झाली असेल तर स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांनी असं रसवंतीला जाऊन ऊस आणला नसेल, रस आणला नसेल, त्यांनी 2 ऊस घेऊन असा दोन्ही हातांनी पिळून त्यांच्या आईला रस पाजला असेल तर अशा शिक्षण. आणि पुन्हा नुसतं पेलवानांची नको, काहींची गुडघ्यातच असते, डोक्यात नसते. गुडघाही चांगला असावा आणि डोकंही चांगलं असावं. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज एकदा ब्राह्मणाच्याकडे जेवायला गेले. कोणाकडे? आता ब्राह्मणांच्याकडे आता भालचंद्र ब्राह्मण आहे तिथं कुठेतरी आहेत. त्यांचं नाव भालचंद्र कुठेतरी बसलेत दिसतात, कधी दिसतच नाही. हा ते बरं का ब्राह्मण देवता या बसा. तर भालचंद्र ब्राह्मण यांच्यासारखं ब्राह्मणाचं घर. पण भालचंद्र ब्राह्मण चांगलेच उदार दिसतात. त्यांनी मागच्या वर्षी कमीत कमी 500 ग्लास रस पाजला होता. कोणता रस होता ते मला सांगायचं नाही, पण 500 ग्लास रस पाजला. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज जेवायला बसलेत. पहिल्या वाड्यातच स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांना सांगितलं वाढू का. महाराज म्हटलं ठीक आहे. दुसऱ्यांदा पुन्हा त्या माऊलीने सांगितलं वाढू का, चपाती ठेवू का. जुन्या काळात स्टीलचे
पाणी पिण्यासाठी साधन नसायचे. कशाचे असायचे? एक तर पितळी साधन. आता ते पितळ, तो पितळचा गडू. महाराजांनी विचार केला हिचं हे विचारणं काय बंद होणार नाही. तो गडू घेतला आणि असा गोल करून गोळा करून दिला. सांगितलं एवढी ज्याच्यात ताकद असेल तो जोपर्यंत नाही म्हणत आहे तोपर्यंत वाढ. काय काय सांगितलं? तो जोपर्यंत नाही म्हणत आहे तोपर्यंत वाढ. आणि जर तू आता मध्ये बोलली माय तर मग तुझा डब्यासहित मी खाऊन जाईल. आपले जे वरसाड्याचे लांबेवड्यावाला राहतात ना महाराज, रवींद्र महाराज वरसाडेकर, यांच्या पुढे तावखेड्याला एका महिलेने सांगितलं होतं महाराज तुम्ही महाराज लोक खूप कमी खातात. ते म्हणले असं आहे का? मांडे बरं का नंदामाई, मांडे पूर्णाच्या पोळ्या. त्या महाराजांनी सांगितलं तू फक्त वाढ मी खासू. काय 8 मांडे खाऊन गेले. किती? दल्ली म्हणे मना दालके म्हणा पुऱ्या सरीच्यात म्हणे अजून 2-3 होतील ते. तर मला ते काही लोक जेवणारे भक्कम असतात पण जेव घालणाऱ्यांची जाणत नसते. पण इथं जेव घालणारा कोण आहे? साऱ्या जगाला पोचणारा परमात्मा. जेवणारे कोण आहे? भगवान परमात्म्याचे भक्त. आणि ते भक्त कसे? गाई वळवून असलेले भक्त. म्हणून जेवणारा भक्त, जेव घालणारा भगवान. आणि जेव घालत असताना भगवानही जेवतात म्हणून त्या जेवणाला प्रसाद भेटलेला आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणून पैसू जेवू हा एकटाही शब्द फार महत्वाचा. गाव जर विकसित करायचं असेल तर एकटाही पैसे. गाव जर सुंदर बनवायचं असेल तर एकटाही राहू. जातीने गाव, 2 जातींमध्ये विभागलेला गाव कधी विकसित होत नाही. 2 विचारांमध्ये विभागलेला समाज कधी विकसित होत नाही. आम्ही विचारांच्या विरोधात गेलो ठीक आहे, परंतु आम्ही एखाद्या जातीच्या अँगलने जर विरोधात गेलो तर आमचा मूर्खपणा आहे. मला या गावाचं कौतुक वाटतं की सर्व एकत्रित दिसत आहेत, पण नुसते सत्तापुरते एकत्रित नसावेत. नुसते स्मशानभूमीत वाटे लावण्यापर्यंत एकत्रित नसावेत. ग्रामपंचायत पुरते एकत्रित नसावेत. ज्या गावात आपण जन्म घेतलाय ती जन्मभूमी आपल्यासाठी स्वर्गापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. म्हणून त्या भूमीशी प्रामाणिक असणं हे एकत्रित राहणे. जननी जन्मभूमिष्ठ स्वर्गात दपिकरी असेल. पण आमचा असा एक मनात एक भाव आहे की आम्ही आमचा स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी इतरांचं नुकसान झालं तरी चालेल अशा प्रकारची आमची भूमिका असते. आणि म्हणून आमच्या देशामध्ये बाबरासारख्यांना 300-300 वर्ष राहण्याचा योग आला. म्हणजे त्यांच्या वंशजांना, पूर्वज नाही वंशजांना. इंग्रजांना सुद्धा 150 वर्ष राहता का आलं? आम्ही एकटाही बैसू हा सिद्धांत स्वीकारलेला नाही. विठ्ठला विठ्ठला जरी चुकीचं भागत असेल तरी दुसरे मार्गी लोक सांगतील. आता मी 2-4 लोकांना सांगितलं तुम्ही माळा टाका. ते म्हणले तुम्हाला माळकरी लढाया करतं ते आम्ही कसं काय माळा शब्द कुठं आला? 2 माळकरी बिघडले, 2 माळकरी एकमेकाच्या विरोधात बोलतात तरी तिसरे जे आहेत म्हणजे ते आपले जे, पण बोलणारे कसे बोलतात? महाराज तुम्हाला काय, तुम्हाला एक अंगी नाही, ते आमना बरं आहेत आम्ही तरी एक अंगी लागतो. शब्द समजले का? आम्ही तरी संध्याकाळ किंवा 4 दिन 8 दिन ही लागतं. पण या ते एक माळकरी वेसती माळाला कोणताच गुण येत नाही. 108 मध्ये एका तोऱ्यात राहू शकतात, पण 108 माळकरी जर एकत्रित राहत नसतील तर अजून माळकऱ्यांनी कोणता गुण घेतलाय? एक दोरा 108 पर्यंत स्वीकारू शकतो, पण 108 माळकरी जर एकत्रित राहत नसतील अजून सुद्धा माळकऱ्यांचा अहंकारच माळकऱ्यांना त्रास देतोय. म्हणून एकेकाही शब्द फार तुमच्यापासून दूर आहे. विठ्ठला विठ्ठला महत्वाचा विषय. झोपले नाही ना? कारण आज माझं शेवटचं कीर्तन आहे असं मी म्हणतो. कारण मी कायम शेवटचं कीर्तन करत असतो. कारण माझ्यासाठी संध्याकाळ ही शेवट असते आणि सकाळ ही सुरुवात असते. मी कधीच पुढच्या वर्षाचा विचार करत नाही, कधीच पुढच्या 10 दिवसाचा विचार करत नाही. म्हणून एवढा परिश्रम घेऊन सुद्धा मी थकत नाही.
तुम्हाला डोकं रिकामं ठेवत नाही. इकडे या, खरं सांगा तुमले काय कमी बरं? रोज 2000 कमावत तरी तुम्हाला धल्ला बैल पादाल जात व्यवस्थापन. मी निंबाबांना म्हणजे टोचून बोलतो असं नाही, बरोबर सार बरोबर आहे. वा वा, म्हणजे पोऱ्या सांगत दोरे चारा हो म्हणा. निंबा आणि आबा, निंबा कडू निंबा का गोडवा निंबा आहे म्हणजे चूक कोणाची? आबा तुमची का त्यांची? आबा डायरेक्ट सुनले पोरा सांगो तुले पैदा मी करेल, मी नागा बिरसू इज्जत तुली जाईल. कपडा तुली बाईले दोना पडतील, पोटभर माल खाऊ घालणं परी तर ते चांगलं करा ना. अंगण मला जिथे लांबा पाय घालून बसायला अहो मला घर व्हायची मला राहू देत. थोडस राग मी संताप बोलत मला जवळ असे बोलत समजी देवानं मला येवानं नाही. मी निंबा आबांना एक उदाहरण म्हणून सांगितलं. निंबा आबांकडे काही कमी नाही, आबांकडे काही कमी नाही, तरी देखील आबांचं पुढचं 20 वर्षाचा प्लॅनिंग जर असेल तर आबा अजून सुद्धा काही वाढवण्यासाठी तयार नाहीत. मी असं निंबा बोलणं काही बोलतोय असं नाही, माझं निंबा बोलणं काही बोलायचं नाही की जो माणूस मान करीत त्या माणसाला तर जाणीव असेलच आपल्या वडिलांची पूजा केली पाहिजे, आपल्या वडिलांची सेवा केली पाहिजे. पण काही काही धडला पुरा आडव राहतो, बरं काय? वा, आता हा जो मनोज नावाचा मुलगा आहे याला कधीच खाली बसायची इच्छा होत नाही, याला लाज वाटते. अहो एक ते खुर्चीवर बसी, एक ते बसी कथा तरी किरपा, म्हणून यानं डोका मग काहीच बसत नाही. आमच्या सोबत राहतो, आमच्या सोबत जेवण करतो, आमच्या सोबत सर्व काही करतो, पण मार टाकण्याची इच्छाच होत नाही. जाऊ दे रे, तुझ्याकडून लागणार नाही, कारण तुला वाजवता येत, पण त्याच्यासाठी तुला प्रयत्न करावा लागतील. विठ्ठला काही ओळखणं महत्वाचं. आणि एक आहे, मी काल्याचं कीर्तन म्हणजे मला येत नाही असं नाही, मी तर भागवत कथा करतो, मला काल्याचं सांगता येणार नाही का? काल्याचं सर्वांना सांगता येईल, पण काल्याचं सांगत असताना काय काय कीर्तनकाराशी मूर्ख आहेत. वाकुनी टाक साडा हे काय म्हणायची गरज नाही, भजनात ये म्हणायची गरज नाही. केशवान माधवा तुझ्या नामात रे गोडवा 11:15 वाजता ऐकत होतो बरं मी, याची गरज नाही. ही तर शाळेच्या मुलाची प्रार्थना आहे. तुकोबारांचे 4039 अभंग आहेत, ज्ञानोबारांचे 2000च्या जवळपास अभंग आहेत, नाथबाबांचे 4000च्या पुढे जास्त अभंग आहेत, नामदेवरांचे तर कितीतरी अभंग आहेत. ते अभंग पाठ करा. राजे चल माझ्या गावाला जाऊ म्हणजे कृष्णांचं केलं नाही. अजून सुद्धा आपण मागासवर्गीय म्हणजेत असं समजायचं, पण ते मागासवर्गीय त्याला म्हणाव जो जातीने हीन आहे तो मागासवर्गीय नाही, जो विचारांनी हीन आहे तो मागासवर्गीय. विठ्ठला 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 विठ्ठला.